नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। उद्या आहे माही पौर्णिमा। माही पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा। नव्याची म्हणजे नवीन धान्याची, विशेष करून भूमीची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस। 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी आहे माही पौर्णिमा। माही पौर्णिमा म्हणजे खूप विशेष महत्त्व आहे। या वर्षातील माही पौर्णिमेला तर विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी येत आहे पुष्य नक्षत्र। रवी पुष्य नक्षत्र हा एक योग जुळून आलेला आहे, त्यामुळे पुष्य नक्षत्र म्हटलं तर खूप शुभ नक्षत्र मानले जाते। पौर्णिमा रविवारी आल्यामुळे भगवान विष्णूंची पूजा करण्यालाही खूप सारे महत्त्व आहे। या दिवशी या पौर्णिमेला देव स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावरती येतात। या दिवशी पवित्र नदी स्नान करून आपल्याला खूप सारे पुण्य प्राप्त होते। या पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान याला खूप सारे महत्त्व आहे, त्यामुळे पौर्णिमेला सत्यनारायण पूजेलाही खूप सारे महत्त्व आहे। रविवारी कोणत्याही वेळी आपल्याला शक्य होईल त्यावेळेस आपण सत्यनारायण पूजा घरच्या घरी का होईना पण सत्यनारायण पूजा ही नक्की करावी। या दिवशी सत्यनारायण पूजा ही खूप शुभ मानली जाते। पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोघांचीही पूजा आवर्जून करावी। असे कोणतेही देव नाहीत की आपल्याला प्रत्यक्ष आपण त्यांना पाहू शकतो, पण आपण सूर्यदेव आणि चंद्रदेव यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, त्यामुळे आपण या दोघांचीही पूजा पौर्णिमेला केल्याने खूप सारे महत्त्व आहे। या दिवशी तीळ गूळ आणि लोकरचे वस्त्र कपडे दान केल्याने खूप सारे पुण्य प्राप्त होते। पौर्णिमेचा एक अर्थ म्हणजे पूर्ण होण्याची तारीख। चंद्र ज्यावेळेस पूर्ण तयार झालेला असतो त्या दिवशी पौर्णिमा येते। चंद्र आणि सूर्य हे समान दिसतात। सूर्य आणि चंद्र समान आहेत अशा स्थितीला वातावरणातील ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात आणि पाण्यातील ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात। त्यामुळे आपण जे बोलले जाते ते पॉझिटिव्हिटी आपल्या वातावरणामध्ये असते आणि आपण जे चंद्राकडे मागितले जाते ती सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत जातात। या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद, कच्चे दूध आणि गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। आपल्याला पवित्र स्थानी किंवा गंगेच्या स्थानी स्नान करायला जमलं नाही तरी आपण घरामध्ये या वस्तू मिक्स करून आपण आंघोळ केल्याने आपल्याला तेच पुण्य प्राप्त होते। पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संध्याकाळी विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचीही पूजा करून घ्यायची आहे। कुलदेवीवरती आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे। पौर्णिमेला कुंकुमार्चन करण्याला खूप सारे महत्त्व आहे। ज्यावेळी आपण कोणत्या देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन करतो ते कुंकू सर्व एका डबीमध्ये भरून आपण व्यवस्थित ठेवायचं आहे। दररोज कुंकू लावताना आपण ते कपाळावरती कुंकू लावायचे आहे किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामाच्या वेळी जाताना आपल्या कपाळावरील त्या कुंकाचा एक टिळा नक्की लावायचा आहे। कुंकुमार्चन केलेले कुंकू लावल्याने आपले सौभाग्य वाढत जाते। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। माता लक्ष्मीला तो खूप प्रिय आहे, तर 2 फुलाच्या लवंगा, 2 विलायची आणि 2 दालचिनीचे तुकडे, 2 कापूर असे सर्व मिश्रण एकत्र करून आणि पिवळी मोहरी असे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला एका पंतीमध्ये किंवा मातीच्या आपण जे धूपधानी असते त्यामध्ये एकत्र करून ते जाळायचे आहे। त्याचा वास लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। हे सर्व केल्यानंतर जे साहित्य जाळून झाल्यानंतर शिल्लक राहील ते आपल्याला तुळस सोडून कोणत्याही एखाद्या झाडामध्ये टाकायचे आहे। हे जाळल्याने घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी निर्माण होते। खरे तर उद्या पुष्य नक्षत्र असल्यामुळे सोने खरेदी करण्याला खूप सारे महत्त्व आहे, पण सोन्याचा भाव इतका गगनाला भिडला आहे की सामान्य लोकांना काय तर कोणाला सोने खरेदी करणे आजकाल शक्य नाही। तर त्यावेळी आपल्याला की एखादे तांबे किंवा पितळाचे भांडे खरेदी केले तर सोन्यासारखेच असते, त्यामुळे आपल्याला काही तांबे किंवा पितळाचीही खरेदी या दिवशी करायची आहे।
या महिन्यामध्ये देव पृथ्वी लोकावरती येतात आणि मानवी रूप धारण करून मध्ये स्नान करतात. माघ पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी घालायचे आहे. पाण्यामध्ये दूध मिक्स करून ते पिंपळाच्या झाडाला घालून पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा लावून यायचा आहे आणि पिंपळाच्या वृक्षाची पौर्णिमेला पूजा करायची आहे. पिंपळाला 11 प्रदक्षिणा 21 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. माता लक्ष्मीला आपल्याला जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. पिंपळाची सेवा केल्यामुळे आपला पितृदोषही कमी होतो आणि घरात शांतताही नांदते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.